राज्यात आणखी एक काका पुतण्या संघर्ष दिसून येतोय। शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे एकूण 9 पुतणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसणार का, अशी चर्चा आता रंगली आहे। शिवसेनेत ठाकरेंविरोधात बंड करणाऱ्या शिंदेंना समर्थन देणारे काय झाडी काय डोंगर फेम आमदार शहाजी बापू पाटील यांचेच पुतणे त्यांच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत आहेत। शहाजी बापू पाटलांचे पुतणे संग्रामसिंग पाटील यांनी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली आहे। ते पवारांच्या गोटात जाणार अशी चर्चा रंगली आहे। त्याचबरोबर शहाजी बापूंचे एकूण 9 पुतणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं समजतंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक काका पुतण्या संघर्ष पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। 9च्या 9 सगळे पुतणे जे आहेत सगळे 9च्या 9 येणार आहेत। काका सुद्धा हळूहळू पाठीमागे येतील। झाडी डोंगर बघून झालेला आहे त्यांचं। आता त्यांना वास्तवाचं भान आलेलं आहे। लक्षात उद्याची लोकसभेमध्ये मताधिक्य लक्षात आल्यावर पवार साहेबांचं ते परतीला पवारांवर लागतील। सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना आता घरातूनच आव्हान मिळणार असं दिसतंय। पण पुतण्याच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवेशावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय। संग्राम पाटील यांच्यासोबत 40 वर्षांपासून संबंध नाही, ते पंढरपुरात राहतात आणि आपण सांगोल्यात राहत असल्याचं स्पष्टीकरण आमदार शहाजी बापू पाटील यांनी ऑफ द कॅमेरा दिलं। महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याच्या राजकीय संघर्षाची परंपरा चालत आली आहे। त्यामुळे सांगोल्याच्या पाटील काका पुतण्याची त्यात नव्यानं भर पडणार असं दिसतंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडतायत। राजकीय इनकमिंग आणि आउटगोईंग जोरात सुरू आहे। पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घरात पडलेली ही फूट शहाजी बापू पाटील यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।